तर हे पा सकाळ सकाळी देवपूजा अगोदर करून घेतली। आज सण होळी होती त्यामुळे मग सगळं काम पटपट आवरत होते। तर अगोदर सुरुवातच देवपूजेपासून केली, मग बाकीचं काम आवरायला पण सोपं जातं आणि सकाळी सकाळी मूड पण फ्रेश होतो। अगोदर देवपूजा करून घेतल्यानंतर त्यानंतर व्यवस्थित देवपूजा वगैरे झाली, मग बाकीचं कपडे वगैरे धुवून घेतले। मग स्वयंपाक पण करायचा होता दुपारी। त्यानंतर मग लाडूला आंघोळ घातली। तिची आंघोळ झाली की मग बाकीचं कसं काम पटपट आवरतं। तिला अगोदर तयार करून दिलं आणि मग ती खाली गेली होती एका तिच्या आंटीजवळ, त्यांनी बोलवलं होतं। तर मुलं घरी असले तरच जाते त्यांच्याकडे, नाही तर मग नाही जात। तिला मजा येते मुलं असल्यावर खेळायला। तर तिला आवरत होते, ते क्लिप वगैरे सगळं लावत होते। तर तिचे नाटक चाललं होतं नाही लावायचं म्हणून, तर अशा उड्या मारत होती। तर अशा प्रकारे तिला तयार केलं। तिला तयार करणं म्हणजे खूप मुश्किल काम आहे। तिच्यासोबत असं लहान बाळासारखं खेळत बसावं लागतं, तेव्हा ती कुठे जाऊन तयार होते। काजळ वगैरे गन पावडर करण्यासाठी। तर ती नंतर तिला काय आठवलं काय माहिती, नंतर नमस्ते करत होती कॅमेऱ्याकडे पाहून। नंतर मग फुलं आणले होते, तर मग त्याचा हार बनवून घेत होते। आणि एक देवासाठी बनवला, म्हणजे देवघरासाठी, आणि दरवाजासाठी पण तोरण बनवला आंब्याची पानं वगैरे लावून। आणि ह्याच्या खाली संध्याकाळी होळीसाठी पण लागतो म्हणून हार बनवून घेतला। तिन्ही संगच बनवले होते। मग फ्रेश फुलं होते तर म्हटलं लगेच बनवून घ्यावं, संध्याकाळी पुन्हा वेळ भेटणार नाही। तर असेच 3 हार बनवून घेतले। थोडेसे फुलं पण ठेवले संध्याकाळी पूजेसाठी। तर फुलं पण खूप म्हणजे इथं इतके काही भेटत नाही, पण भेटले तर मग खूप महाग भेटतात। आणि हार इतकासा छोटा हार असला तरी तो 100-150 रुपयाला। त्यामुळे मग मी फक्त सुट्टे फुलं आणले होते। आणि मग त्यानंतर मी हातानेच बनवला होता घरी हार। त्यामध्ये आंब्याचे पानं लावले, जे तोरण बनवलं होतं त्यामध्ये थोडेसे आंब्याचे पानं लावले होते। त्या आंब्याच्या पानाने अजून थोडं शोभून दिसतं तोरण, त्यामुळे ते लावलं होतं दरवाजाला, ते छान वाटत होतं। बाय, सी यू। तू कुठे चालली? लाडू कुठे चालली? इकडे बघ ना पिलू, कुठे चालली तू? कुठे खेळायला चालली? ही कोण आहे? कोण आहे ही? दीदी आहे? हे पायांची उद्याची तयारी चालू आहे होळीची। बलून फुगवायचं काम चाललंय है ना आधी? आंटी पूछ है ये बलून फुला रहे हो ना कल के लिए? हाँ जी, कल होली है। बहुत गर्मी है, देखो कितनी फुलाए इतनी। गाइस ये देखो बलून हम कल इसे खेलेंगे। एक बाल्टी हमने 2 बाल्टियां भर दी हैं, अभी एक ड्रम्बा भी भरना है। और कितना भरना है? गर्मी इतनी है कि सहन नहीं की जा रही। तो ठीक है, होली में मजा आएगा ना। हाँ और आपको ज्यादा ही भरेगी। क्यों? मेरे पे ज्यादा कलर लगा? कलर भी पानी से हो जाएगा। अभी ये डालना है। आज पेपर हो गया, आगे पेपर हो गया। लास्ट पेपर है बस। आज का लास्ट था? नहीं है लास्ट सॅटर्डे को। आता पेपर देऊन आले आणि इथं उन्हात पहा कसे फुगे फुलवतात उद्यासाठी। दुपारी पावसाचं वातावरण झालं, त्यामुळे मग मी काही सारून वगैरे काही घेतलंच नव्हतं। म्हटलं पाऊस आला तर सगळं वाहून जाईल, त्यामुळे मग थोडं लेट केलं। थोडासा हलका पाऊस पण पडून गेलता आणि 3:30-4च्या आसपास मग इतकं कडक ऊन पडलं होतं। म्हटलं तोपर्यंत वाळून जाईन। मग थोडंसं जिथं होळी पेटवायची तेवढी जागा मी ना स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेतली, मग झाडू मारला आणि मग त्यानंतर थोडंसं तिथं तेवढ्या जागेत सारून घेतलं। इथं शेण वगैरे काही भेटतच नाही क्वार्टर्समध्ये, पण मी जे अंकल आम्हाला दूध देतात ना विकत, तर त्यांच्या घरी आहे गाया वगैरे, मग त्यांच्याकडून घेतलं होतं शेण। आणि त्यांना सांगितलं होतं आदल्या दिवशी की आम्हाला हे शेण वगैरे लागते म्हणून, आणि मग त्यांनी गवऱ्या पण आणून दिल्या। तर गवऱ्या पण भेटल्या होत्या, लकीली बऱ्याचशा भेटल्या होत्या, त्यामुळे होळी पण खूप मोठी पेटवली होती। आणि ऊस आणि ते पण इथंच क्वार्टरमध्ये भेटलं होतं, ऊस आणि एरंडाची फांदी। तर त्यामुळे होळी गीला हो गया क्यों? गुस्सा क्यों कर रही है लड्डू?
तुला ओलं गेलं लाडू? लड्डू पानी फेंकूं आपके ऊपर? नको म्हणते तिला, नको म्हण. माझे कपडे ओले होते ना मनावर. उसको फुग्गा चाहिए. क्या चाहिए? चाहिए पानी डाल के दूं? नहीं ऐसे ही दे दो. लाडू फुगवगा? मम्मा को दो, मम्मा को दो. फुगव, फुगव, फुगव. तर संध्याकाळची वेळ होती, 6 वाजले होते. तर म्हटलं अगोदर देवबत्ती करून घ्यावी. देवबत्ती झाले वेळेवर झाली की मग पुढे होळी वगैरे पेटवायला पण मोकळं होऊ आपण. तर 6 वाजले होते. तर मग देवाला बाहेर दरवाजात दिवा लावला, देवासमोर दिवा लावला, त्यांना नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर मग खाली आले. जिथं सारून घेतलं होतं अगोदर तिथे रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढली, गौऱ्या वगैरे सगळं रचून घेतलं. मग तर सगळं अगोदरच तयारी करून ठेवलेली होती. गौऱ्या पण आणून ठेवलेल्या होत्या. ऊसाचा जो वाडा असतो तो पण आणून ठेवला होता. एरंड्याची फांदी वगैरे सगळं आधीच आणून ठेवलं होतं की वेळेला धावपळ नको म्हणून. तर सगळ्या गौऱ्या त्या जे आम्हाला दूध अंकल देतात ना, तर त्यांना सांगितलं होतं, त्यांना आदल्या दिवशी सांगून ठेवलं होतं की उद्या होळी आम्हाला शेणाच्या गौऱ्या लागतील म्हणून. तर ते घेऊन पण आले होते. तर त्याच गौऱ्या मी रचून घेते, कारण इथं क्वार्टर्समध्ये हे कुठं काही भेटत नाही. आणि त्यातली त्यात मला भेटलं लकीली ऊसाचा वाडा आणि एरंडाची फांदी. कारण एरंड तर क्वचितच कुठेतरी पाहायला भेटतं, पण होतं ते क्वार्टरमध्ये साईडला एक झाड म्हणून. मग तिथं मला भेटून गेली फांदी. तर सगळं व्यवस्थित रचून घेतलं. ऊसाचा वाडा त्याच्यात रोवून घेतला आणि एरंडाची फांदी पण. तर मग साईडने थोडेसे लाकडं पण लावले, बारीक बारीक सुकलेल्या वाळलेले होते जे लाकडं. तर होळी मोठी होईल मग म्हणून तर ते लाकडं लावले. जर गौऱ्या जर पेटवल्या असतं तर ती होळी छोटी दिसली असती. आणि त्यानंतर मग साईडनी कडेनी त्याच्या रांगोळी काढून घेतली व्यवस्थित. तर मग सगळी मुलं आसपास पाहत होते. त्यांना पण ह्या गोष्टीचं नवल वाटत होतं, कारण इथे ह्या गोष्टी सगळ्या पाहायला भेटत नाही. आणि इकडे जास्त सण उत्सव पण नसतात जसे आपले असतात तसे. इकडं फक्त एक करवा चौथ आणि एक लोढी असते. जशी आपण होळी पेटवतो ना तशीच ते लोढी पण पेटवतात, लोढी जाळतात. तर त्याला अर्घ वगैरे देतात. तर ते तसलं असतं. जेव्हा आपली संक्रांत असते ना त्याच्या आदल्या दिवशी असते त्यांची लोढी. तर ते मुलं पण सगळे पाहत होते, त्यांना पण थोडंसं नवल वाटत होतं. ये जा जा जा
रहने भी अच्छा साइड 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 वीडियो बन बाद सोनिया आंटी को बनो। बाय बाय। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ होळी स्पेशल कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार।